आणि थंडर त्यांची चूक झाली ना, चूक झाल्यानंतर आपण काय करतो, माफी मागतो. त्यांनी माईंची माफी मागायला पाहिजे होती का बोट दाखवायला पाहिजे होता मला? तर चुकलं ना, मग त्यांनी माघार घ्यायला पाहिजे होती ना. त्यांनी काहीच केलं नाही, माघारही घेतली नाही आणि चूकही कबूल केली नाही. मला कळतच नाही का असं वागतात त्या. तू सांग ना मला थंडर, थंडर मी एवढा वाईट आहे का रे? माझं काही चुकतंय का थंडर? तू सांग ना मला, आता सांग काय चुकतंय माझं? तेजला, माझा देव कधी चुकणार नाही, हे चुकतच नाही देव माझा. तुमच्याकडनं चूक होणारच नाही. अहो अख्ख्या रमावतीत तुमच्यासारखा सच्चा दिलाचा माणूस सापडणार नाही. नाही नाही, चूक नाही होणार तुमच्याकडनं. तेजला म्हणजे राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगू काय? काय काय बोलायचं होतं. तुम्हाला राग नका मानू, म्हणजे मला एक बोलायचं होतं. बोलू? तुमचं आणि हानकी बडी वहिनींचं कसं आहे माहिती काय, म्हणजे दिलाचा मॅटर आहे. म्हणजे तुम्हाला त्या आवडत्यात पण त्यासनी तुम्ही अजून जरासं आवडत नाही, असं जर गोळ झाला. म्हणजे त्यांच्या मनात काय आहे ते कळत नाही, तुमच्या मनातलं त्यांना कळत नाही, असं सगळं. म्हणजे आता आपण असं उलटं फेरी केली तर म्हणजे त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेतलं की नाही, तो हे सगळा जो घोळ आहे ते होणार नाही. म्हणजे त्यांच्या मनातलं तुम्हाला कळलं, पण तुम्ही असं करून बघा. तर या वेळेला जरा प्रेमानं. बर, तसं करू. म्हणजे काय करायचं नेमकं प्रेमानं? प्रेमानं म्हणजे असं सगळं नाही, कसं बोलू प्रेमानं ते सांग ना मला. म्हणजे आपल्या मनातलं म्हणजे दिलातलं असं धडकन त्यांच्या कानापर्यंत, म्हणजे धुडधुड सगळं त्यांचे डोळे. हे सांग ना मला, तू सांग ना, खरंच चांगलं सांगतोय, लवगुरू झालायस तू. प्रेमानं कसं करायचं तेवढं सांग मला. नाही नाही, डोळ्यात दिसलं पाहिजे असं म्हणायचं, पण तुमच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसतंय. चांगलं सांगतोयस तू, कसं करायचं प्रेमानं, कसं करायचं तेवढं सांग. नाही मी सांग ना. सांग मी सांगणारच आहे. म्हणजे तुमच्या तुम्हाला माझ्यापेक्षा कळते. प्रेमानं कसं करायचं तेवढं सांग, खरंच चांगलं सांगितलं. तुम्ही असं एका जागी उभा राहा की. सांग की आता